हॅलो, हाय. मी हा यूट्यूब ब्लॉग खास तुमच्यासाठी बनवला आहे, कारण की मी ज्या विषयावर हा ब्लॉग बनवते आहे आज, तो फक्त माझाच नाही तर तुमचाही आवडीचा विषय आहे. शेवटपर्यंत बघा आणि या ब्लॉगविषयी तुम्हाला काय वाटतं आणि याच्यावर जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आजचा विषय आहे, मला बऱ्याचदा DMs येतात की तू ब्लॉगिंग स्टार्ट कुठून केलं किंवा सुरुवात करताना अडचणी आल्या का? तू फुल टाईम ब्लॉगिंग करते की पार्ट टाईम जॉब करून ब्लॉगिंग करते आहेस की फुल टाईम ब्लॉगिंग करते आहे? आणि जर फुल टाईम ब्लॉगिंग करते तर मग तुला हवे तेवढे पैसे मिळतात का? किंवा ब्लॉगिंगमधून खरंच तू एवढं अर्न करते का? येस, या विषयावर मला शक्य आहे तेवढी माहिती मी तुम्हाला या ब्लॉगमधून नक्की द्यायचा प्रयत्न करेन. हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो की तू सुरुवात कुठून केली? तर मी तुम्हाला सांगेन की कोविडमध्ये मी ब्लॉगिंगला सुरुवात केली. बेसिकली कोविडमध्ये बऱ्याच लोकांचे जॉब गेलेले, तसा माझाही जॉब गेलेला. जॉब असा गेला नव्हता, बट मला पेमेंट टाईमवर येत नव्हतं आणि मग घरी बसून करायचं काय? तर मग मी बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलेले जॉबसाठी, म्हणजे छोटे छोटं वर्क फ्रॉम होम असे एजन्सी होते. मी एका एजन्सीसाठी काम करत होते. त्यांचं फिल्मचं कॅम्पेन किंवा मॅनेज करायचे सोशल मीडिया कोविडच्या आधी ऑलमोस्ट 3 वर्ष. तर मग कोविडमध्ये फिल्म्स बंद होते, थिएटरला लागत नव्हते, त्याच्यामुळे मग सगळंच बंद झालं होतं. मग मी घरीच होते आणि मी बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलं जॉबसाठी. अगदी 15 ते 20 हजार मिळतील इथपर्यंत मी जॉबसाठी अप्लाय केले. आणि तेव्हाच मला एका ठिकाणावरून कॉल आलेला आणि मग त्यांचा कॉल आल्यानंतर मी तिकडे इंटरव्ह्यूला गेले आणि माझं लकीली सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर एक 10-15 दिवस मी तिथे काम केल्यानंतर मला असं लक्षात आलं की ती कंपनी इन शॉर्ट फ्रॉड होती किंवा ठीक नव्हतं. पण आता जर 15 दिवस मी काम केलेलं तिथे, तर मग मी थोडंफार बघत होते 2-4 लोकांना विचारून की खरंच हे फ्रॉड आहे का, की लोकांनी फक्त त्याचं नाव खराब केलं आहे. तर त्या पिरियडमध्ये मला असं कळलं की हां, ते टाईमवर पेमेंट तर करतात आहेत, पण ते कंपनीचं काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मग मी थोडा टाईम तिथे काम केलं आणि मग माझी फर्स्ट सॅलरी आल्यावर मी ते पैसे घेतले आणि निघाले. तर त्या 15 दिवस ते 1 महिन्यामध्ये त्या कंपनीसाठी मला ब्लॉगर्स शोधायचे होते किंवा इन्फ्लुएन्सर शोधायचे होते. आणि तेव्हा मी बऱ्याच ब्लॉगर्सना माझ्या पर्सनल इंस्टाग्राम ID वरून DM केला होता फॉर कोलॅबरेशन. आणि तिथेच मला एक ब्लॉगर मिळाला जो माझा आता खूप चांगला मित्र बनला आहे. ऋषी नाव होतं त्याचं. तर त्याला मी कोलॅबरेशनसाठी DM केल्यावर त्याने मला रिप्लाय केला की आप ब्लॉगिंग क्यों नहीं कर रहे हो? आणि तेव्हा माझ्या डोक्यात असं क्लिक झालं की हां, मी लोकांचं सोशल मीडिया ग्रो करण्यासाठी त्यांना मदत करते आहे, त्यांचे कॅम्पेन्स रन करते, त्यांच्यासाठी बिझनेस आणून देते. तर हे सर्व दुसऱ्यांसाठी करण्यापेक्षा मी स्वतःसाठी का नाही करत आहे? हे मला क्लिक झाल्यानंतर मी त्याला असं म्हणाले की माझं तर कुठे कॉन्टॅक्ट नाही आहे, पण तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये काही असेल तर तू मला सजेस्ट करशील का? आणि त्याने मला एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक केल्यावर तिथे माझं ॲड्रेस, माझं नाव, माझं कॉन्टॅक्ट नंबर, माझी Gmail ID, सोशल मीडिया हँडल आणि माझं ॲड्रेस ॲड करायचा होता. थोडंसं मला असं वाटलं की ॲड्रेस ॲड करायचं आहे तर काही फेक तर नसणार ना, कॉन्टॅक्ट नंबर दिल्यावर काही अननोन लोकांचे कॉल तर येणार नाही ना. पण मी विचार केला की रिस्क घेऊन बघूया, कारण की भले आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या असेल किंवा वाईट काहीही, रिस्क घेणं गरजेचं आहे. तर मग मी तिथे माझे सर्व डिटेल्स ॲड केले आणि एक 7 ते 8 दिवसात माझ्या घरी पार्सल आलं कोविडमध्येच. कोविडच्याच पिरियडमध्ये जेव्हा की सगळं हळूहळू ओपन होत होतं. तेव्हा एक पार्सल आलं सोल तत्व ब्रँडचं. आणि मग मी विचार केला की चला खोलून बघूया. खोलून बघितलं तर त्याच्यामध्ये बरेच काजू, बदाम, पिस्ता असे सर्व नट्सचे पॅकेट होते आणि ते मला वाटतं 30 पॅकेट होते. मग त्या ब्रँडसोबत माझा कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांनी सांगितलं की आपको एक व्हिडिओ बनानी है आमचे जे प्रोडक्ट आहे ते यूज करून. तर मला असं वाटलं की ठीक आहे, चालेल, बनवूया. तर मी माझ्याच घरी बनवली ती व्हिडिओ. टेरेसवर वगैरे गेले, थोडं सेटअप केलं, माझ्या कझिनला सांगितलं मला हेल्प कर आणि ती व्हिडिओ बनवली आणि मी ती अपलोड केली. त्यानंतर मला असं झालं की हां, ठीक आहे, आपण कुठेतरी सुरुवात करू शकतो. त्यासाठी मी ऋषीला नक्की थँक्स म्हणेन की त्याने मला ओळख नसतानाही सहज म्हणून एक लिंक दिली आणि त्या लिंकवरून मला एक कोलॅबरेशन आलं.
त्यानंतर हळूहळू लॉकडाऊन ओपन होत होतं आणि जवळच्या आजूबाजूचे छोटे छोटे बीचेस म्हणा, कॅफे म्हणा, सर्व सुरू होत होतं. तेव्हा मी माझ्या फ्रेंड्ससोबत सहज म्हणून खायला जायचे की चला आता बऱ्याच ऑलमोस्ट खूप महिने झालेत आपण घरचंच खाल्लं आहे आणि घरीच बसून केक म्हणा, पेस्ट्री म्हणा, पिझ्झा, पास्ता म्हणा बनवून यूट्यूबवर शिकलो आहे, तर आता आपण थोडं बाहेरचं खाऊया. म्हणून मी माझ्या फ्रेंड्ससोबत बाहेर खायला जायचे. तर मग तेव्हा मी असे छोटे छोटे व्हिडिओ बनवायचे आणि मला एडिट करता येत नव्हतं बऱ्यापैकी, पण थोडंफार मी बनवायचे. आणि मग ते व्हिडिओ बनवायचे, फूडचं शूट करायचे, थोडे ॲम्बियन्स शूट करायचे, स्वतःला एकदम फ्रेममध्ये घ्यायचे आणि ते व्हिडिओ बनवून मी अपलोड करायचे. सो त्यानंतर मला एक कॅफेचं नाव मला आठवत नाही आहे, पण त्या कॅफेकडून मला DM आला होता फॉर बार्टर कोलॅबरेशन. तर तेव्हा मला हेही माहीत नव्हतं की बार्टर कोलॅबरेशन काय असतं आणि पेड काय असतं. सो मी त्यांनाच विचारलेलं आणि त्यांनी मला सांगितलेलं की बार्टर कोलॅबरेशन म्हणजे ब्रँड आपल्याला त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये इन्व्हाइट करणार, ते आपल्याला खाणं देणार, म्हणजे जे काही त्यांना दाखवायचं आहे त्या व्हिडिओमध्ये ते आपल्याला सर्व करणार, ते आपण खाताना किंवा त्याचे व्हिडिओज काढायचे. त्याच्यानंतर आपल्याला त्यांचे ॲम्बियन्स कवर करायचं असतं आणि हे सर्व व्हिडिओ काढून त्याची व्हिडिओ बनवून आपल्याला सोशल मीडियावर पोस्ट करायचं असतं. त्या खाण्याचे ना मी त्यांना पैसे देणार किंवा ती व्हिडिओ प्रमोशन करण्यासाठी मी त्यांच्याकडूनही चार्ज नाही करणार. सो हे बार्टर, नो प्रॉफिट नो लॉस, त्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण, असं ती कन्सेप्ट होती बार्टर. आणि पेड म्हणजे मी एखाद्या प्रॉपर्टी किंवा रेस्टॉरंटवर जाणार, त्यांच्या गोष्टी ते आम्हाला खाण्यासाठी देणार, ते खाणार आणि त्यानंतर मग घरी आल्यावर आपण व्हिडिओ एडिट केल्यानंतर डिलिव्हरेबल सबमिट केल्यानंतर ते आपल्याला आपली जी काही अमाऊंट असणार ती पे करणार. सो ते जातं पेड कोलॅबरेशनमध्ये. सो मग बार्टर कोलॅबरेशन ही डील होती आणि माझे काहीतरी मोजून 2 किंवा 3 हजार फॉलोवर्स होते तेव्हा. तर मग मी या डीलसाठी रेडी झाले आणि मग मी माझ्या फ्रेंडला घेऊन तिथे गेला. आम्ही शूट वगैरे केलं, अपलोड केली रील आणि त्याचा रीच काहीतरी 4 या 5,000 समथिंग आला. त्यानंतर मग हळूहळू मला प्रत्येक कॅफेज किंवा रेस्टॉरंटमधून समोरून DMs यायला लागले. बऱ्याचदा मला पर्सनली वाटायचं की या रेस्टॉरंटमध्ये ब्लॉगर्सना इन्व्हाइट करतात आहे, तिकडे मी मेसेज करून बघू का. तर बऱ्याचदा मी समोरून रेस्टॉरंटला अप्रोचही केलेला की आय वुड लाईक टू कोलॅबरेट. सो त्याच्यानंतर त्यांचा मला रिवर्ट आलेला. बऱ्याचदा बरेच कॅफेजनी इग्नॉरही केले आहेत मेसेजेस. सो ते असे सीन दिसायचे पण त्यांचे रिप्लाय नाही यायचे. सो तेव्हा थोडंसं असं वाटायचं की अरे रे, रिप्लाय यायला हवा होता. पण मग मी विचार केला की 10 लोकांना अप्रोच केल्यानंतर 8 लोक असंही इग्नोर करणारच आहे, कारण की आपले मिलियन्स किंवा लॅक असे फॉलोवर्स नाही आहेत, आपले 2 ते 4 हजार आहेत. तर मग त्यांना जर प्रॉफिट नसेल किंवा त्यांना जर आपल्याकडून काही मिळणार नसेल तर ते आपल्याला काय इन्व्हाइट करतील. सो 10मधून जे 8 इग्नोर करायचे त्यांना मी इग्नोर करायचे, पण जे 2 म्हणायचे की हां ठीक आहे चालेल तुम्ही या, त्यांच्यासाठी मी लिटरली जीव तोडून काम करायला लागले. सो त्याच्यानंतर मग मला पुन्हा एक जॉब ऑफर आला आणि त्यानंतर तो न्यूज चॅनलसाठी होता. सो त्यानंतर मग एवढी मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याला आली तर ब्लॉगिंग करून पैसे तर मिळत नाही आहे, त्याच्यापेक्षा मग जॉब करूया. सो मग मी पुन्हा जॉबकडे वळले आणि माझं पेज पुन्हा डाऊन झालं, कारण की पुन्हा त्याच्यासाठी काम करणं मला टाईम मिळत नव्हता. मग थोड्या टाईमनी माझ्या डोक्यात असं आलं की न्यूज चॅनल आहे आणि माझे तर शिफ्ट आहेत मॉर्निंग, इव्हनिंग किंवा नाईट. मग तेव्हा जर माझी मॉर्निंग शिफ्ट असेल तर मी इव्हनिंगला जायचे ब्लॉगिंगला आणि जर माझी इव्हनिंग शिफ्ट असेल तर मग मी मॉर्निंगला ब्लॉगिंगला जायचे. सो पुन्हा माझं स्टार्ट झालं ब्लॉगिंग आणि असं करता करता माझे 10,000 फॉलोवर्स झाले कंप्लीट. आणि मग त्यानंतर मग मी तो जॉब स्विच करून दुसऱ्या न्यूज चॅनलला लागले आणि मग जसं सगळीकडेच पॉलिटिक्स सुरू असतं तसं तिथेही सुरू होतं. आणि मग तेव्हा मी थोडा वेळ थांबले आणि विचार केला की मला खरंच इंटरेस्ट कशात आहे, ब्लॉगिंगमध्ये आहे की काम करणं कोणासाठी तरी 8 ते 10 तास. आणि जेव्हा मी माझ्या घरातल्यांना विचारलं तर ऑफकोर्स आपण एक मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहतो आणि आपल्या घरातल्यांचं असं असतं की हे ब्लॉगिंग वगैरे कितपत योग्य आहे किंवा व्हिडिओ बनवून कोण तुला पैसे देणार आहे, सुरुवातीला 4 पैसे मिळतील नंतर मिळतील का. सो मला थोडंफार त्यांचं असं डायसी होतं की आम्हाला तर वाटतं की ब्लॉगिंग कर पण जॉब सोडू नको.
सो बऱ्याच जणांना विचारलं की ब्लॉगिंग करू आणि जॉब सोडू का, की जॉबच करू आणि हे सगळं बंदच करून टाकू. आणि मला वाटतं की 70% लोकांनी मला हेच सांगितलं की जॉब कर, ब्लॉगिंग सोडून दे. पण जसं आपल्याला माहीत आहे की आपलं असतं की ऐकावा जनाचं पण करावा मनाचं. सो तेव्हा मी विचार केला की माझं मन मला सांगते की थोडे कमी पैसे कमवेन, थोडे काय त्याच्यात खूपच कमी पैसे कमवेन, पण मी खुश राहीन. कारण हे ऑफिस पॉलिटिक्स आणि हे सर्व तर माझ्याने होणार नाही आहे, किंवा कुठेतरी माझा आवाज चढेल तर कोणाला तरी वाईट वाटेल. आणि ऑफकोर्स आपण एका चांगल्या कंपनीत काम करतोय, तिकडे आपल्याला आपला आवाज खालीच ठेवावा लागणार आहे, भले समोरचा माणूस कितीही चुकीचा असेल तरी. सो तेव्हा मग मी विचार केला की मी रिझाईन करते. आणि सुरुवातीला जेव्हा माझा हा डिसिजन होता तर ऑफकोर्स फॅमिली अगेन्स्ट होती, बिकॉज की एका न्यूज चॅनलसाठी काम करते आहे. आम्ही लोकांना हे सांगतो की आमची मुलगी चांगल्या कंपनीत काम करते, आणि आता आम्ही लोकांना काय सांगू की हे तिने जॉब सोडला आणि आता ती व्हिडिओ बनवते, ते पण एका रेस्टॉरंटचं जेवण जेवून. सो त्यांच्यासाठी तर हे नाहीमध्येच होतं. पण ठीक आहे, तोपर्यंत मी रिझाईन केलेलं आणि मी जॉब सोडलेला. मग स्टार्ट झालं माझं फुल टाईम ब्लॉगिंग. आणि मग त्याच्यानंतर सुरुवातीला पहिल्या महिन्यात मला 10,000 मिळाले होते. मला नक्की आठवतं आहे की 1,000 2,000 असे छोटे छोटे कोलॅब करून मला फक्त 10,000 मिळालेले. आणि मग झालं असं की माझी जी सॅलरी यायची त्याची अमाऊंट खूप जास्त होती, आणि हे जे ब्लॉगिंगचे फक्त 10,000 होते. तरी पण मी म्हणाले की ठीक आहे, थोडंफार सेविंग होतं तर ठीक आहे की आपण मॅनेज करू, नेक्स्ट मंथ त्या 10,000चे 20,000 करू. पण नेक्स्ट मंथ मला 3,000 ते 4,000 आलेले. आणि तेव्हा माझं असं झालं की अच्छा, आत्ता पहिल्या महिन्यात तर ठीक होतं 10,000, माझं दुसऱ्या महिन्याचं जे टार्गेट होतं त्यात ते टार्गेट तोडून फक्त मला 4,000 मिळाले, 3,000 ते 4,000. आणि मग आता तिसऱ्या महिन्यात काय करू, कारण की आता काहीच ऑप्शन नाही. आता घरातल्यांना हे नाही सांगू शकत, आणि आता जॉबही गेला आहे, तर आता मला एक तर जॉबसाठी अप्लाय करावा लागेल किंवा मग काहीतरी करावं लागेल. सो त्या पिरियडमध्ये माझ्या एका फ्रेंडनी मला सांगितलं की एक कॅफे आहे, त्या कॅफेमध्ये कोलॅबरेशनसाठी माझा एक फ्रेंड गेला आणि त्याने मला सांगितलं की त्यांना सोशल मीडिया मॅनेज करणारं कोणीतरी हवं आहे, तर तू एकदा अप्लाय करून बघतेस का, आणि तुझं सिलेक्शन होऊ शकतं, बिकॉज की तुला माहीत आहे की हे कसं मॅनेज करायचं. माझ्याकडे बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स होता. सो मी म्हणाले वाय नॉट, चला ट्राय करूया, हे पण काहीतरी नवीन. याच्यामध्ये मला हे होतं की मी माझं ब्लॉगिंग पण करू शकते आणि त्यांचं मॅनेज पण करू शकते. सो मी तिथे गेले, तिथे मी हार्डली 1 महिना काम केला. आणि त्याच्यानंतर थोडंफार असे सिच्युएशन झाले की मला शक्य नव्हतं तिथे जॉब करणं. तर मग तेव्हा मी त्यांना जाऊन सांगितलं की मी हा जॉब सोडते आहे आणि मला जॉबच करायचा नाही आहे, मला फक्त आता ब्लॉगिंगच करायचं आहे. सो तो एक असा टर्निंग पॉईंट होता की तेव्हा काही सिच्युएशनमुळे मला जॉब करणं शक्य नव्हतं, आणि माझं असंही जॉब करण्याचं कुठेच नव्हतं. माझं ठरलेलं की मी कमी कमवेन, पण आता मी फक्त माझं करेन. सो 1-1.5 महिना पूर्ण घरी राहिले, जे सेविंग होते त्याच्यावर 2 महिने काढले. आणि त्याच्यानंतर एक असा टर्निंग पॉईंट असतो की आपली लाईफ पूर्ण चेंज होऊन जाते. आणि त्या पॉईंटला मला असं झालं की ठीक आहे, ही सिच्युएशन जी माझ्यावर आली त्याच्यामागे काहीतरी रिझन असणार, आज नाही पण पुढच्या 1 वर्षानंतर मला असं रिअलाईज होईल की बरं झालं ही सिच्युएशन आली. वर्स्ट सिच्युएशन होती, अगदी वर्स्ट, पण ती एक टर्निंग पॉईंट असतो की आपल्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टी एकतर ठीक होतात किंवा सगळ्या गोष्टी बिघडतात. लकीली माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ठीक झाल्या. मी त्यानंतर 2 महिने घरी राहिल्यानंतर मी पूर्ण बाहेर पडले. माझं एकच होतं की एकही कोलॅबरेशनला नाही म्हणायचं नाही, भले छोट्यातलं छोटं असेल किंवा मोठ्यातलं मोठं असेल. लिटरली 2,000पासून ते 20,000पर्यंत जे काही कोलॅबरेशन येत होते ते फक्त मी करत होते, जीव तोडून करत होते. बऱ्याचदा तर मी असं करत होते की सकाळी मी अलिबाग किंवा कर्जत किंवा लोणावळा पण मी सकाळी जाऊन 1 डे शूट करून पुन्हा रिटर्न येत होते, थकत होते, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कोलॅबरेशन होतं. असं 4 ते 5 दिवस माझे कंटिन्यू शूट असायचे. मला फक्त एवढं माहिती होतं की जेव्हा मला 4,000 मंथली इन्कम आलेलं ना, त्या मंथमध्ये माझी काय हालत झालेली. मी जॉब सोडून जेव्हा फुल टाईम ब्लॉगिंगचा विचार केलेला तेव्हाची सिच्युएशन काय होती. आणि त्या पिरियडमध्ये ना लकीली माझ्या पॅरेंट्सनी कुठेतरी हा नाही करून ठरवलेलं की ठीक आहे आता तू फुल टाईम ब्लॉगिंग कर.
आता त्यांनी ह्या गोष्टीला हां म्हणाल्यानंतर जर मी त्यांना येऊन पुन्हा सांगितलं 6 महिन्यांनी की आता माझ्याने होत नाही, आता मी जॉब शोधते, तर मला असं वाटतं की मग त्यांनी पण विषय सोडून दिला असता. त्याच्यामुळे माझं ठरलेलं कितीही काही कर, कुठेही मेहनत कर, पण मला आता फक्त ब्लॉगिंग करायचं आहे आणि खूप मेहनत करायची पण करायचं आहे. आणि जसं लोकांना वाटतं की हे खूप इझी आहे, नाही, खूप डिफिकल्ट आहे, खूप मेहनत घ्यावी लागते, तुम्हाला खूप घाम गाळावा लागतो. लोक म्हणतात की अरे खाऊन पैसे मिळतात किंवा तुम्हाला फिरून पैसे मिळतात, पण त्याच्यामागे खूप मेहनत आहे. सो हां, ते मी सगळं केलं आणि हळूहळू फायनली माझं इंस्टाग्रामसोबत माझं यूट्यूब पेजही हळूहळू मी बिल्ड करायला स्टार्ट केलं. मला बऱ्याचदा विचारतात की तू किती चार्ज करते किंवा तुम्ही ब्लॉगर्स किती अर्न करतात. तर मी तुम्हाला सांगेन की अजूनही बरेच रेस्टॉरंटवाले किंवा बरेच रिसॉर्टवाले ब्लॉगर्सकडून, म्हणजे तुमचे 2,000 असू दे, 3,000 असू दे किंवा 20,000, 30,000, 50,000, ते बऱ्याच ब्लॉगर्सकडून बार्टर कोलॅबरेशन या डीलसाठी ब्लॉगर्सना कन्व्हिन्स करतात. आणि मला असं वाटतं की बार्टर का म्हणून करायचं, म्हणजे आमचे एवढे फॉलोवर्स आहेत, एक रील गेल्यावर तुम्हाला बिझनेस मिळणार आहे किंवा तुमच्याकडे कस्टमर येणार आहे आणि तुमच्याकडे 1 डेची किंवा 1 नाईट स्टेचं पॅकेजच एक 7 ते 10 हजारापासून सुरू होतं. आमच्या एका रीलनंतर तुमच्याकडे 10 ते 15 कस्टमर जरी आले ना, तरी तुम्ही बऱ्यापैकी कमवतात. पण तरीही आत्ता या डेटपर्यंतही बरेच ब्रँड्स आहेत जे ब्लॉगर्सकडून फक्त बार्टर कोलॅबरेशनसाठी एक्सपेक्ट करतात. आणि त्यांचं असं असतं की आओ ना, जितना चाहिए उतना खाओ, जितना 2 दिन रह लो ना हमारे इधर, बट हाँ हम पे नहीं करेंगे. सो त्यांचं असं वी कांट पे. आणि मग आमचं असं असतं की ठीक आहे, जर तुम्ही पे नाही करत आहे तर मग आम्ही तुमच्याकडे काम का करू. आणि बरेच रेसॉर्टवाले असेही असतात की ठीक आहे, चालेल, तुमची ही अमाऊंट आहे, आम्ही रेडी आहोत तेवढी अमाऊंट पे करायला, आमच्या इथे राहा, स्टे करा, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता तुमच्या व्हिडिओमधून सांगा आणि तुमची जी काही अमाऊंट आहे ती आम्ही तुम्हाला पे करायला रेडी आहे. तर मला असं वाटतं की जे असे असतात ना, बरेच समजून घेतात ना, त्यांच्यासाठी अजून छान काम करावं असं वाटतं. असं वाटतं की मी तुम्हाला 1 नाही 2 रील देईन, फक्त तुम्ही आमच्यासोबत छान बोला. सो हां, सुरुवातीला मला असं वाटतं की मी रेस्टॉरंटकडून स्टार्टिंगला 1,500 ते 2,000 चार्ज करायचे. आणि इनफॅक्ट आताही बरेच रेस्टॉरंट असे असतात की आमचा हा बजेट नाही आहे, पण आम्हाला तुमच्यासोबत खरंच करायचं आहे, आणि ते खरंच एवढं छान बोलतात की असं वाटतं की ठीक आहे, तुमचं बजेट कमी आहे ना, ठीक आहे, आम्ही तुमच्यासाठी तुम्हाला जी अमाऊंट हवी आहे ना त्याच्यामध्ये काम करायला रेडी आहे. सो इनिशियल लेवलला जर तुम्ही ब्लॉगिंग स्टार्ट केलं तर मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला एखादा ब्रँड असाही मिळेल जो तुम्हाला 500 रुपये द्यायला रेडी असेल. आणि जर तुम्हाला वाटतंय की आता माझी सुरुवात आहे आणि मी 500 रुपयामध्ये करायला रेडी आहे, तुमचा मंथली एक टार्गेट असेल की मला 10 किंवा 15,000 कमवायचे आहेत जॉब करताना, किंवा कोणाकोणाचं असं असतं की मी जॉब नाही करत आहे पण घरी बसल्या बसल्या मला 10 ते 15,000 जर मिळतात आहेत, तर मग वाय नॉट. तर तुम्ही ते 500 आणि 1,000 रुपयाचे छोटे छोटे कोलॅबरेशनही करू शकतात. फक्त एवढंच की तुमच्या अकाउंटला फेक फॉलोअर्स नसायला हवा. भले 1,000 किंवा 2,000 किंवा 10,000 फॉलोअर्स आहेत, पण ते जेन्युइन ठेवा. कारण जर तुमचे जेन्युइन फॉलोअर्स असतील ना, तर तुम्हाला 5 आणि 500 किंवा 1,000च काय, तुम्ही 5,000, 10,000 ते 15,000 पर्यंत कमवू शकतात. सो बेसिकली मेन गोष्ट आहे की फॉलोअर्स जेन्युइन ठेवा. सो जर तुमचा प्लॅन असेल की ब्लॉगिंग करायचा, सो फुल टाईम ब्लॉगिंग करायचं किंवा मग तुमचं जॉब करून जर तुम्हाला ब्लॉगिंग करायचं असेल तर तुम्ही ते नक्की करू शकतात आणि त्याच्यातून तुम्ही बऱ्यापैकी अर्न करू शकतात. सो 3 प्लॅटफॉर्म आहेत, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम. यामध्ये इंस्टाग्राम तुम्हाला पे नाही करत. इंस्टाग्रामचं एकच रूल आहे की माझ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही कोणाचेही बिझनेस प्रमोट करा आणि त्या थर्ड पर्सनकडून तुम्ही अर्न करा. ओके, इंस्टाग्रामचा हा रूल आहे. यूट्यूबची एक टर्म्स अँड कंडिशन आहे की तुम्ही 4,000 वॉच आवर किंवा 10 मिलियन शॉर्ट्स व्ह्यूज मिळवा आणि त्यानंतर ते तुम्हाला पे करणार. सो त्याचं जे टर्म्स अँड कंडिशन आहे ते तुम्ही इथे चेक करू शकता. सो यानंतर यूट्यूब तुम्हाला पे करायला स्टार्ट करणार. तिसरा प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक. फेसबुकचेही काही टर्म्स अँड कंडिशन आहे, तेवढा क्रायटेरियामध्ये तुम्ही बसलात आणि ते तुम्ही कंप्लीट केलं त्यांचं टार्गेट की त्याच्यानंतर फेसबुकही तुम्हाला पे करायला स्टार्ट करतो. सो हे 3 प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही तुमचे व्हिडिओज अपलोड करू शकता, तुमचे
फोटोज अपलोड करू शकतात, करोजल पोस्ट अपलोड करू शकतात आणि तुम्हाला तुमचा पेमेंट मिळेल. सो जर तुम्ही आता तुमचं स्वतःचे इंस्टाग्राम चॅनल ग्रो करायचा प्लॅन करत असाल किंवा मग तुमचा प्लॅन असेल की मला पण आता ब्लॉगिंग स्टार्ट करायचं आहे आणि मला पण आता स्वतःचं काहीतरी स्टार्ट करायचं आहे, तर माझ्या सर्व व्हिडिओ तुम्ही चेक करा. यानंतर मी अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पोस्ट करत जाईन. तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम ID वरती मेसेज करू शकता, मी त्यावरही नक्की ब्लॉग बनवेन. त्याचसोबत जर तुम्हाला आणखी काही डिटेल्स हवे असेल तुम्ही कॉमेंट करू शकतात कमेंट सेक्शनमध्ये. मी तिकडेही रिप्लाय करेन किंवा त्याचीही जर काही इंटरेस्टिंग व्हिडिओ बनणार असेल किंवा त्यात बरीच माहिती असेल तर मी त्याची नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आणि ऑफकोर्स तुमच्यासोबत शेअर करेन. सो अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी मला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करायला विसरू नका. बाय.